चांगल्या लोकांनी आयुष्यात जितकं बरोबर केलं आहे ते सारं चुकीच्या लोकांसाठी केलं आहे. ज्याच्यावर उपकार केले त्यांनीच त्यांना वेळेवर निरनिराळे रंग दाखवले आहेत. हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? सर्व ठीक असतील अशी मी आशा करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हा व्हिडिओ 15 ऑगस्टचा आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी आरू सकाळी सकाळी शाळेत निघून गेली ती. तिचा शाळेत डान्स होता म्हणून. तर मग नंतर मी लागले स्वयंपाकाला. तर भाजीमध्ये काय करणार आहे, तर दोडक्याची भाजी करणार होती, सॉरी गिलक्याची. तर काय नाही, तेलामध्ये लसूण टाकून घेतला आणि मस्त परतून घेतला तेलात लसूण. आणि त्याच्यानंतर आपली लाल मिरची, मसाला थोडासा आणि हळद आणि मसुराची डाळ टाकलेली आहे. ती छान व्यवस्थित परतून घेतली आणि गिलके आहे ना व्यवस्थित उभे कट केलेले बघा तुम्ही. आणि त्याच्यात टोमॅटो टाकून व्यवस्थित परतून घेते. खूप साधी सिंपल रेसिपी आहे आणि चवीनुसार मीठ. माझ्या आहे ना रेसिपी काही अशा हार्ड नाही राहत, एकदम साध्या. आणि त्याच्यामध्ये फक्त मीठ मिरची राहतं, जास्त काही मी टाकत नाही, एकदम साध्या स्वयंपाक. जुगाड कसा केला आपण बघ ना. दाखव वेणी, दाखव त्याची. हा मागून दाखव. केसांना क्लिप पुढून दाखव. गाला तर संध्याकाळी मी तुम्हाला म्हणतेच माझी दातांची ट्रीटमेंट चालू आहे. तर संध्याकाळी मी ना मामा ते मला घ्यायला आले होते. आणि इथूनच मामाचा मुलगा दादू तो घेऊन जाणार होता मला, म्हणजे त्याचं नाव रोहन आहे. तर तो आहे ना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार होता, म्हणजे त्याच्याच ओळखीचं हॉस्पिटल आहे, तिथंच जाते मी. आणि ही माझ्या मामाची फॅमिली पूर्ण. आणि ही माझे मामा. असं जर खाल्लं ना एकदम तब्येतीला पौष्टिक आहे. कोणतं आहे, खजूर का? दुर्मिळ आयटम आहे, मला खास मिळत नाही. पिस्ता. आता मी इथे खूप दिवसांनी आले ना, म्हणून दादूचा पण जास्त आग्रह चाललाय, पिस्ता खाय, हे काय ते काय. मामीचं चाललंय, मी शिरा बनवते. काय करू रे? कॅमेरा बंद कर. ऐकलं ना, कॅमेरा बंद कर म्हणतो दादू. आमच्या दादूला जास्त यायला नाही आवडत, म्हणजे माझ्या एकही भावाला ना कॅमेरा समोर यायला बिलकुल आवडत नाही. काय म्हणतो? पिस्ता खजूर खाल्ला आखा दाढींमध्ये अटकून बस. नाही आयटम नाही एकदम आहे, तब्येतीला पण फार चांगलं आहे. तू रोज खातो का पिस्ता? ही ना मोठी मामी माझी. तर ती म्हणजे तिच्याकडेच आलेली होती मी. आणि मामीने मस्त चहा ठेवला होता आणि खूप दिवसांनी आली होती, म्हणजे अशी मध्ये मध्ये येतच राहते. पण मामीचं चाललं होतं मी स्वयंपाक करते, तुम्ही जेवूनच जा. तर नाही म्हटले, मी स्वयंपाक करून आलेली होती, कारण की मी त्या दिवशी लवकर यायचं होतं मला, म्हणून मी ना माझा स्वयंपाक वगैरे सर्व झालेला होता. आणि मग त्यावेळेस मी आली स्वयंपाक झाल्यानंतरून. आता दादूंनी हॉस्पिटलमध्ये पण जायचं होतं. आणि ह्या मामांचा आहे ना पोरींवर खूप जीव आहे, म्हणजे प्रत्येक पोरींवर, म्हणजे असं नाही का त्यांच्याच पोरीवर नाही, तर आमच्या पण भाच्यांवर, पुतणीवर, त्यांचा पोरींवर ना खरंच जीव आहे. आणि मग आता आम्ही चाललो होतो म्हणजे हॉस्पिटलमध्ये. आणि हॉस्पिटलमधून आल्यानंतरून आहे ना म्हणजे रस्त्यातच, म्हणजे तिकडून आमचं काम झाल्यानंतर आम्ही आलो. तर हे ना तिथे एक ठिकाणी थांबले होते, त्यांचं चाललं होतं नाश्ता. आणि त्यांना असं वाटतं, त्यांनी बघितलंच नव्हतं आम्हाला, आम्ही गपचूप त्यांच्या मागून आलो. आणि दादूचं चाललं होतं आधीच का चल दीदी आपण काहीतरी खाऊन घेऊ, म्हटले नको. पण मग शेवटी आम्ही इथं आलं मंचुरियनच खाल्लं, जास्त काही घेतलं नाही आम्ही, लाईटनं थोडंसं दोघांनी खाल्लं, कारण की घरी जाऊन जेवायचं होतं. आणि काय होतं असं मंचुरियन हे काय बाहेर खाल्लं का घरी जाऊन जेवण जात नाही. ते दादूचं चाललं होतं का नको म्हणे आपण थोडं लाईटच खाऊन येतं, घरी जाऊन येणं आपलं जेवण जाणार नाही. आणि आता हा व्हिडिओ येणं दुसऱ्या दिवसाचा आहे. तर त्या दिवशी मी काही व्हिडिओ कंटिन्यू केला नाही नंतरून. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी छान अशी माझी देवपूजा केली होती मी.
हे बघा. आणि जास्वंदीला ना खूप सारे फुलं पण येत आहे आता सध्या. पण जास्वंदीचं झाड आहे ना मी कट नाही केलं, कारण की कट केला असता म्हणजे छाटला असता तर परत फुलं भेटले नसते, त्याच्यामुळे ना छाटलंच नाही. आणि बेलाच्या झाडाला ना छान असे पानं फुटलेले, तर मी एक बेलाचं पान पण तोडून आणलेलं होतं. म्हणजे चल एखादं घेऊन जावं, पण एवढी काही त्याला पानं नाही, थोडीशीच पानं आहे, पण मी आणलं होतं एक. आणि लाईट गेली होती नेमकी, तुम्हाला म्हणजे ते व्हिडिओ शेअर करता करता. तर हे बघा माझा देवार असा फुलांनी छान आणि शोभून उठलेला आहे. मला असं म्हणजे असं सकाळी वेळ तर नाहीच भेटत देवपूजा करायला, मला जसा वेळ भेटेल तशी मी देवपूजा करते. आणि मला म्हणजे जसं टाईम भेटेल तसा वेळ भेटेल, परत घरच्यांचं सगळ्यांचं नियोजन पाहून मग म्हणजे सगळ्यांच्या जिथल्या तिथं करून मग माझी देवपूजा राहते. आणि हे बघा उंबरठ्यावर मस्त म्हणजे रांगोळी काढलेली होती, परत दारात पण रांगोळी काढली होती. आज परत मला बाहेर जायचं होतं, तर मी लवकर लवकर आवरून घेतलं. आणि हे ना देवपूजा करायच्या अगोदरचं आहे, थोडं उलटंपालटं झालं. तर मला आज कांदे पण निसायचे होते. 3 जाळ्या कांदे होते आणि कांदे खूप खराब निघाले त्याच्यातून. आणि ड्रेस तर मी काल फक्त नाशिकला जाईपर्यंत घातला, परत येऊन काढून टाकला. मग परत मी आज सकाळी हाच घातला, कारण की पावसाळ्यात आहे ना कपडे वाळती नाही, परत उरशी लागते, मग लई कपड्यांचे खराब होतात. त्याच्यामुळे ना मग मी हा ड्रेस परत वेअर केला. आणि आता आवरलेलंच होतं, परत देवपूजा बाकी होती, सर्व झालेलं होतं. म्हटलं चल मग कांदे पण निसून घेते. तर पटकन आहे ना मी कांदे पण निसून घेतले. आता एवढी कचऱ्याचा डबा दिसतो ना, तेवढे फुल कांदे खराब निघाले, इतके कांदे खराब निघाले. कसा आहे मोबाईल? फोन कसा असतो? शी असतो. तुला देऊ नको ना? का देऊ नको? फोन कसा असतो? कुठं जायचं आपल्याला? भूम जायचं? तू नको येऊ ना. यायचं आहे? नको येऊ ना तू. नाही काय नाही येऊ नको तू. हा यायचंय तुला? यायचंय तुला? बरं ठीक आहे. तू जेवण केलं का? काय खाल्लं? भाता. कसा खाल्ला भाता? असा भाता खाल्ला? तू काय काय केले नाही का? नाही. भाभीन त्यांच्या पण घराचं म्हणजे घर बघायचं होतं, खूप दिवसापासून त्यांचं चाललं होतं काही बघायला, पण मला वेळ पण भेटत नव्हता. आणि परत म्हटले चला आज मला हॉस्पिटलमध्ये जायचंच होतं, तर त्या निमित्ताने आम्ही बाहेर निघालो. म्हटले हॉस्पिटलमध्ये पण जाऊ आणि ते पण बघून येऊ. तर रस्त्यावरच होतं, म्हणजे थोडंसं आउटसाईडलाच आहे, पण मग तिकडे पण गेलो. आणि यांचा मित्र आहे गणेश भाऊ, तर त्यांच्याच ओळखीवरचा म्हणजे फर्निचरवाला होता. मग त्यांनाच म्हणजे ते पण आले होते तिथं, म्हणजे कसं आहे काय आहे त्यांनी व्यवस्थित समजून सांगितलं. आणि ही भाभीन त्यांची सोसायटी खरंच छान आहे. आणि इथे त्यांना असं त्यांना ना खूप दिवसापासून घ्यायचं चाललं होतं, पण त्यांना ना 2 पार्किंग लागत होत्या, 2 पार्किंग काही भेटत नव्हत्या. त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी ना 2 पार्किंग पण भेटल्या. स्वतःचं घर असणं हे म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं, ते लहान असो की मोठं असतं, पण प्रत्येकाला असं वाटतं माझं एक स्वतःचं घर असावं, हक्काचं घर असावं. तसंच भाभीन त्यांची पण खूप इच्छा होती खूप दिवसापासून, पण ते काही त्यांना भेटत नव्हतं. त्यांचं होतं स्वतःचं एक, पण त्यांनी ते विकलं आणि आता नवीन घेतलं हे ह्या ठिकाणी. तर चला प्रत्येकाचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशीच स्वामीचरणी प्रार्थना आहे. तुम्हाला म्हणली होती ना गणेश भाऊ यांचा फ्रेंड तर हेच आहे, खूप छान आहे स्वभावाने, खूप शांत आहे. ते ना डॉक्टर आहे, तर ते ना त्यांचं काम सोडून ते तसेच तिकडून आले होते. असं कोणती व्यक्ती येत नाही त्याचं काम सोडून, तर ते आले होते. खरं त्यांचा स्वभाव पण छान आहे. आणि एकदम म्हणजे असं वाटत नाही का असे दुसरं कोणीतरी, एकदम असे जवळचे. आणि आपण त्यांना म्हणजे काही सांगितलं ना ते पटकन आपलं ऐकतील असा मित्र प्रत्येकाला मिळो. भाभीन त्यांचा कसा फ्लॅट आहे ते पण तुम्हाला मी दाखवते थोडक्यात. आणि या ठिकाणी काय गं? आणि या ठिकाणी लिफ्ट पण आहे, इकडची नाही. हे बघा एंट्री, खूप सुंदर एंट्री आहे. लाईट बंद चालू का होती? आता फर्निचरचं काम चालू आहे, तर इकडे ना म्हणजे प्लाऊड वगैरे कट करायचं मस्त मोठं एकदम असं मोठा हॉल आहे. इकडं फर्निचरचं आता काम द्यायचं होतं म्हणून चालेल होतं. इकडं डायनिंग एरिया आहे बरोबर ना? इकडं डायनिंग एरिया आहे आणि त्यालाच अटॅच लगेच इकडंच अटॅच आहे ना किचन आहे, पूर्ण ग्रे कलर मध्येच आहे.
मार्बल पण आहे ग्रे कलर मध्ये खूप छान आहे आणि इथं बेसिक दिलेलं आहे. इकडं फ्रीजची जागा आहे ह्या साईडला आणि त्यालाच अटॅच बाल्कनी छोटीशी मस्त. आणि बाल्कनीमध्ये पण अशी छोटीशी मस्त त्यांनी बेसिंग दिलेलं आहे इथं. म्हणजे कसं आपल्याकडे जास्त पाहुणे वगैरे आले भरपूर बेसिंगमध्ये भांडे वगैरे पडतात, ह्या साईडला आणून ठेवून आपण मस्त भांडे वगैरे घसू शकतो. आणि इकडं वॉशिंग मशीन एरिया दिलेला आहे. हा वॉशिंग मशीन एरिया आहे ह्या साईडला. आता हॉलमधून इकडे बेडरूम वेगळे, तर ह्या साईडला बाथरूम आहे. इकडे बाथरूम आहे. बाथरूमची स्टाईल पण छान दिलेली आहे एकदम मस्त. आणि बाथरूमच्या समोरच एक बेडरूम आहे. इथे ना झाडं वगैरे लावायला. आणि इकडे नंतरून त्यांनी सांगितले का तुम्हाला आता नाही पॅक करता येणार, पण नंतरून पॅक करतात तर जाळी लावतीलच ते आता इथून बाहेर गेल्यानंतर ह्या साईडला एक बेडरूम आहे, ह्या साईडला एक बेडरूम आहे. ह्या बेडरूममध्ये हे समोरच बाथरूम. याची पण स्टाईल आहे मस्त ग्रे कलरची आहे. त्याला परत अटॅच बेसिंग पण आहे इकडे. ठीक आहे. इथं समोरच त्याच रूम हा बेडरूम आहे. आणि इकडे पण असं खिडकी दिलेली आहे. तर ह्या प्रकारे आता सध्या ही जाळीची टेक्निक आहे. तर ही टेक्निक म्हणजे ही जाळी दिलेली तसंच दुसऱ्या रूमला पण लावून घेतो. इकडे मस्त झाडं वगैरे लावायची असते ना, खूप छान जागा दिलेली झाडं लावायला. आता हा बेडरूम झाल्यानंतरच हा परत ह्या साईडला छोटा बेडरूम. ह्या बेडरूम मध्ये आल्यानंतर इकडे बाथरूम आहे, बेसिंग आणि त्याला अटॅच परत बाल्कनी. ही छोटीशी बाल्कनी. ही पण नंतर कव्हर करून घेता येईल, पण आता सध्या काहीच कव्हर करता नाही येणार. सुंदर असा म्हणजे माझ्या भावाचा फ्लॅट आहे, खूप छान आहे. आणि आता सध्या त्यांचं काम चालू आहे, फर्निचरचं काम द्यायचं म्हणून आम्ही आता आलेलो होतो. पण आता परत मला सध्या दुसरीकडे काम होतं म्हणून मी आलेली होती. आता फ्लॅटचं आता फर्निचरचं काम आता फक्त एका बेडरूमचं करायला लावलं आम्ही सध्या. आणि भैया पण घरी नाही आहे, ते आल्यानंतर आम्ही खालचं काम केलं आहे. मतलब अभी 7 लाख का मटेरियल हे काम ह्या कामाचं घराचं काम झाल्यानंतर आम्हाला पण आमच्या फ्लॅटचं म्हणजे काम द्यायचं आहे. तर हे काम झाल्यानंतर कसं काय करायचं आहे पण अजून डोक्यात थोडंसं टेक्निक येईलच, मग त्याच्यानंतर आम्ही ते पण काम देणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. प्रकाश बाय. पूजा बाय.